नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वालिटीज ऑफ ॲन इव्हेंट ऑर्गनायझर पाहणार आहोत. इव्हेंट ऑर्गनायझरकडे कोणकोणत्या क्वालिटीज असणं गरजेचं आहे ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट क्वालिटी जी दिलेली आहे ती म्हणजे ग्रेट इंटरपर्सनल स्किल्स. आपल्याला एखाद्या व्यक्तीबरोबर कशा पद्धतीनं कार्य करायचं आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये इव्हेंट मॅनेजर हा चांगल्या पद्धतीनं इंटरॅक्शन करणारा असावा. त्याला व्यक्तींबरोबर चांगल्या पद्धतीनं बोलता येणं गरजेचं आहे. जर त्यानं योग्य पद्धतीनं एखाद्या इव्हेंटमध्ये हे सगळं ऑर्गनाईज केलं किंवा त्याला जर योग्य पद्धतीनं बोलता येत असेल तर तो त्या इव्हेंटमध्ये चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकतो. जर एखादा व्यक्ती असेल त्याला इंटरपर्सनल स्किल्स असणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की इंटरपर्सनल स्किल्स ही वेगळ्या आपल्याला काय करावे लागतात, डेव्हलप करावे लागतात. ते काय आपल्याला जन्मतः मिळत नाहीत. त्यामुळे इंटरपर्सनल स्किल्स आपल्याला वेगळ्या पद्धतीनं डेव्हलप करता येऊ शकतात. याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. एक मॅनेजर म्हणून, एक इव्हेंट मॅनेजर म्हणून त्याला ते इंटरपर्सनल स्किल्स, त्याला बोलण्याचं असेल, चालण्याचं असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, तुम्हाला ते डेव्हलप करावं लागू शकतं. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. एखादा इव्हेंट असेल तर त्या इव्हेंटमध्ये अशी वेळ निर्माण होऊ शकते की ज्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, फ्लेक्झिबिलिटी निर्माण करावी लागते किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागू शकतात. याचा विचार करता येणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्हाला एखादा इव्हेंट असेल तर तो इव्हेंट हा योग्य पद्धतीनं ऑर्गनाईज जर करायचा असेल तर तुम्ही त्या इव्हेंटमध्ये फ्लेक्झिबिलिटी देखील असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तसे चेंजेस करावे लागले तर ते चेंजेस देखील तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. जशा पद्धतीचं कार्य असेल त्या पद्धतीचे चेंजेस तुम्हाला करणं गरजेचं असतं. मग जशी सिच्युएशन निर्माण होईल त्या पद्धतीनं तुमचे प्लॅनिंगसुद्धा, तुम्हाला त्यांचं मॅनेजमेंटसुद्धा चेंज करता येणं सहज शक्य असेल तर या पॉईंटला काय म्हटलं जातं, फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता असं म्हटलं जातं मराठीमध्ये. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे एनर्जेटिक. इव्हेंट हा काय असला पाहिजे, एनर्जेटिक असला पाहिजे. जर तुम्हाला तो सक्सेसफुली कंप्लीट करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या इव्हेंटमध्ये जर एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला कार्य करायचं असेल तर ते कार्य पूर्ण करत असताना तुम्ही एनर्जेटिक असणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला तो इव्हेंट कंप्लीट करणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज तुमच्यापुढे असणार आहे. याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा इव्हेंट हा चांगल्या पद्धतीनं ऑर्गनाईज करू शकता. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे क्रिएटिव्ह अँड इनोव्हेटिव्ह. तुम्ही जो काही इव्हेंट कंप्लीट करणार आहात तो वेगळा असला पाहिजे, क्रिएटिव्ह असला पाहिजे आणि इनोव्हेटिव्ह असला पाहिजे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही असा विचार करणं गरजेचं आहे की तुम्ही आउट ऑफ बॉक्स विचार करणं गरजेचं आहे आणि तसा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही सक्सेसफुल इव्हेंट मॅनेजर सहज होऊ शकता. याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं माइंड हे क्रिएटिव्ह असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही काहीतरी त्या इव्हेंटमध्ये इनोव्हेटिव्ह करणं गरजेचं आहे आणि इनोव्हेशनच्या माध्यमातून तुम्ही तो इव्हेंट चांगल्या पद्धतीनं ऑर्गनाईज करू शकता. याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकेल. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे कीन आय फॉर डिटेल्स. म्हणजे आपल्याकडे असणारे जे काही घटक त्या एखाद्या इव्हेंटमध्ये घडत असतील तर ते इव्हेंट चांगल्या पद्धतीनं कसं करता येऊ शकेल यासाठी तुम्ही तुमच्याकडे असणारे जे काही घटक असतील ते योग्य पद्धतीनं तुम्ही पाहणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज असतील, लहान असतील किंवा मोठे असतील तर ते ऑब्झर्व तुम्हाला करता आले पाहिजेत. ते ऑब्झर्व करून त्याच्यावरती जर काही तसे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले असतील तर ते सोल्युशन कसं काढायचं याचा देखील तुम्हाला विचार करता येऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून तुमचा इव्हेंट तुम्हाला चांगल्या पद्धतीनं एक इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून चांगल्या पद्धतीनं तुम्हाला तो मॅनेज करता येऊ शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे गुड टाईम मॅनेजमेंट स्किल्स. आता तुम्हाला इव्हेंट मॅनेजर म्हणून वेगवेगळी कार्य म्हणजे मल्टीटास्क ॲबिलिटीज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला माहीत आहे की एखादं कार्य जर तुम्ही करायला लागला तर तुम्हाला त्याचवेळी दुसरं कार्य देखील करावं लागू शकतं एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करत असताना. त्यामुळे तुम्हाला याचा देखील विचार करणं गरजेचं आहे की तुम्ही एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करत असताना या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला योग्य पद्धतीनं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे योग्य वेळेमध्ये. म्हणूनच एखादा इव्हेंट मॅनेज करत असताना तुम्हाला एखादं मल्टीटास्किंग फंक्शन किंवा मल्टीटास्किंग ॲबिलिटीज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही योग्य कार्य योग्य वेळी पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि याचा देखील विचार करणं गरजेचं आहे की तुमच्याकडे लिमिटेड टाईम अवेलेबल असणार आहे.
त्यानंतर नेक्स्ट पॉईंट तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे पॅशनेट अँड एन्थुझियास्टिक. म्हणजेच काय तर एखाद्या इव्हेंट बाबत तुम्ही काय असणं गरजेचं आहे, पॅशनेट असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची क्वालिटी देखील देणं गरजेचं आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीची क्वालिटी त्या एखाद्या इव्हेंटमध्ये दिलेली असेल, चांगलं पॅशनेट तुम्ही असाल, एन्थुझियास्टिक असाल, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं एक इव्हेंट मॅनेजर म्हणून तुमचं नावलौकिक मिळवता येऊ शकतं, याचा देखील विचार करता येऊ शकेल आणि याच्या माध्यमातून तुम्हाला पुढील कालावधीमध्ये फ्युचर इव्हेंट्स खूप मोठ्या प्रमाणात मिळू शकतात, याचा देखील विचार करता येऊ शकेल. त्यानंतर लिडरशिप स्किल. एखादा मॅनेजर असेल त्या मॅनेजरकडे लिडरशिप स्किल असणं गरजेचंच आहे, कारण एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला जर कार्य करायचं असेल तर तुमच्याबरोबर इतर व्यक्तींना घेऊन, इतर एम्प्लॉईजला घेऊन तुम्हाला ते कार्य कंप्लीट करावं लागतं. म्हणजेच तुमच्याकडे लिडरशिप स्किल असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचं लिडरशिप स्किल असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं तो इव्हेंट ऑर्गनाईज करू शकता. म्हणजे तुमच्याकडे जर आउटस्टँडिंग लिडरशिप स्किल असेल तर ते तुमची जी टीम असेल त्या टीमला देखील गाईड करत असतं आणि त्यामधून इव्हेंट हा सक्सेसफुल झालेला आहे. कारण लिडरशिप चांगली असेल तर इव्हेंट सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणूनच लिडरशिप काय करत असते, महत्त्वाचा रोल प्ले करत असते एखाद्या इव्हेंटमध्ये. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे सुपिरियर ऑर्गनायझेशनल स्किल्स. म्हणजे तुमच्याकडे असणारं जे ऑर्गनायझेशनल स्किल आहे, म्हणजे तुम्हाला माहीत आहे की एखादा व्यक्ती हा कशा पद्धतीनं एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करू इच्छितो, त्या पद्धतीनं तुम्हाला ते काय करता आलं पाहिजे, ऑर्गनाईज करता आलं पाहिजे. त्या पद्धतीनंच तुम्ही काय करणं गरजेचं आहे, इव्हेंट हा स्मूथली ऑर्गनाईज करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे ऑर्गनायझेशनल स्किल्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घटक असतील ते एकत्रितरित्या सहजरित्या तुम्हाला आणता आले तर त्याला सुपिरियर ऑर्गनायझेशनल स्किल्स असं म्हणता येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला शेवटचा पॉईंट दिलेला आहे ते म्हणजे टेक सेव्ही. आता ज्यावेळी तुम्ही एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करता त्यावेळी तुम्हाला टेक्नॉलॉजी सहजरित्या यूज करता आली पाहिजे. जर तुम्ही टेक सेव्ही असाल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ती टेक्नॉलॉजी असेल ती तुम्हाला योग्य पद्धतीने यूज करता येऊ शकेल आणि त्या इव्हेंटमध्ये देखील तुम्हाला एक चांगलं आणि इफेक्टिव्ह तुम्हाला काय करता येऊ शकतं, इव्हेंट ऑर्गनाईज करता येऊ शकतो. इव्हेंट मॅनेजमेंटचे काही सॉफ्टवेअर्स असतील ते सॉफ्टवेअर्स तुम्हाला यूज करता आले पाहिजे. त्यानंतर तिकीट असतील ते तिकीटचे सॉफ्टवेअर्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे, ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला माहीत आहे की इव्हेंट मॅनेजमेंट व्हेन्यू असेल, त्या व्हेन्यू मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर तुम्ही तयार केलेलं असेल तर ते कशा पद्धतीनं इझिली तुम्हाला यूज करता येऊ शकतं, याचा देखील यामध्ये विचार करता येऊ शकेल. हे सगळ्या क्वालिटीज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुम्ही इव्हेंट मॅनेजर असाल किंवा इव्हेंट ऑर्गनाईज करणार असाल तर. आणि जर तुम्हाला या सगळ्या स्किल्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही एक चांगला इव्हेंट मॅनेजर होऊ शकता, हे तुम्हाला सांगता येऊ शकेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट घेऊया. थँक्यू सो मच.